नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात जाणून घ्या काय आहे मान्यता। हा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशी पर्यंत चालू राहतो। गणरायाच्या चरणी विविध मिठाई प्रसाद म्हणून ठेवल्या जातात, पण सर्वात खास असतात ते मोदक। गणरायाला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो। मात्र बाप्पाला मोदकच का दाखवतात त्यामागे काय मान्यता आहे हे तुम्हाला माहित आहे का? पुराणात या संदर्भात एक खास रोचक कथा आहे। काय आहे कथा? गणेशाला मोदक प्रिय का त्याबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत। पहिल्या कथेनुसार एकदा भगवान शिव झोपले होते आणि गणपती हे दरवाजावर पहारा देत होते। तेव्हा परशुराम तेथे पोहोचले। तेव्हा गणेशाने त्यांना तेथेच रोखले। ते पाहून परशुराम चिडले आणि त्यांनी गणपती सोबत लढाई सुरू केली। जेव्हा परशुराम पराभूत होऊ लागले तेव्हा त्यांनी शिवाजींनी दिलेल्या परशुने गणपतीवर हल्ला केला। त्यामुळे गणेशाचा एक दात तुटला। तुटलेल्या दातामुळे गणरायाला खूप वेदना जाणवू लागल्या आणि खाण्यापिण्यात त्रास होऊ लागला। त्याची ही स्थिती पाहून पार्वती मातेने त्यांच्यासाठी मोदक तयार केले। ते खूप मऊ असतात आणि फार चावावे लागत नाहीत। मऊ मोदक खाता आल्याने गणरायाचे पोट भरले आणि तो खूप आनंदी झाला। तेव्हापासून गणेशाला मोदक अतिप्रिय आहे। मोदकाचा नैवेद्य का? आणखी एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान गणेश जंगलात अत्री ऋषींची पत्नी देवी अनुसूया यांच्या घरी गेले। तेथे पोहोचतात भगवान शिव आणि गणेश यांना भूक लागली। त्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली। जेवल्यानंतर देवी पार्वती आणि भगवान शिव यांची भूक भागली, पण गणपती बाप्पाचे पोट काही भरले नाही। बाप्पाची भूक भागवण्यासाठी अनुसूया यांनी गणरायाला सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ घातले, पण त्यांची भूक भागली नाही। गणरायाचे पोट भरलेच नाही। हे लक्षात आल्यावर अनुसूया यांनी विचार केला की काहीतरी गोड खाल्ल्याने त्यांची भूक शमू शकते। अशा परिस्थितीत अनुसूया या गणपतीसाठी मिठाईचा तुकडा घेऊन आल्या। तो खाल्ल्याबरोबर गणेशजीचे पोट भरले। त्यांनी मोठी ढेकर दिली आणि त्यांची भूक भागली। गणरायाची भूक भागताच भगवान शिव यांनी 21 वेळा ढेकर दिल्याने त्यांची भूक भागली। त्यानंतर माता पार्वतीने त्या गोड पदार्थाचे नाव विचारले असता देवी अनुसूया यांनी सांगितले की त्या पदार्थाला मोदक म्हणतात। तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ मानला जातो आणि गणपतीला मोदक अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली। तर मैत्रिणींनो, माहिती आवडली असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।